नमस्कार. मी चैतन्य मंगल सर्जेराव नवसाळे. सध्या पुरवठ्यावर जॉबवरती आहे. माझं 2023च्या गट क मधून सिलेक्शन झालेलं आहे आणि मी सोबतच BMCची कार्यकारी सहाय्यक परीक्षा पण उत्तीर्ण झालेलो आहे. सोबतच मागच्या 4-5 वर्ष मला 1-2 इंटरव्ह्यू पण दिलेले आहेत, बऱ्याचशा मेल दिलेल्या आहेत. अ, हा व्हिडिओ बनवण्याचं मुख्य कारण असंच की मला माझ्या जवळचे नातेवाईक, मित्र, परिवार सगळेच उठसूट आता तलाठीचे फॉर्म भरत आहेत आणि ते रोज मला मेसेज करतात की तलाठीबद्दल माहिती सांग, पुस्तक सांग, कुठलं पुस्तक आहे, काय अभ्यासक्रम आहे, कुठलं कसं करायचं आहे, असे बरेच जण आहेत. आणि आज युट्यूबला अशी भीडमार झालेली आहे, तलाठी भरती नाव टाकून वगैरे व्हिडिओ होत आहेत. मी पण तसं टाकलेलं आहे, पण याचं वास्तव सांगणार आहे मी तुम्हाला. गट क 2023 मधून माझं सिलेक्शन झालं होतं. त्याच्यासोबत BMC मधनं पण मी कार्यकारी सहाय्यक पदावरती नियुक्ती झाली होती. आता हे का सांगितलं? कारण की तुम्हाला सांगणारा पण कुठेतरी एक्झाम दिलेला पाहिजे, त्यानं परीक्षा पास झालेला पाहिजे, म्हणून ह्या गोष्टी सांगितल्या. आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये MPSC कडे आलेली तलाठी आणि जुनी तलाठी यात काय फरक होता ते एक बघूयात. सोबतच आपण अभ्यासक्रम काय आहे ते बघूयात, प्रश्न कशा स्वरूपाचे आहेत ते बघूयात, आपण अभ्यास कसा केला पाहिजे ते एक बघूयात आणि येणाऱ्या पुढच्या काळामध्ये तुम्हाला पूर्व परीक्षा पास होऊन मुख्य परीक्षा देखील द्यायची आहे, हे एक वास्तव आपण समजून घेऊयात. कारण अगोदरची तलाठी भरती ही फक्त एक पेपर द्यायचा होता, ज्याच्यामध्ये 25 मार्काला मराठी होती, 25 मार्काला गणित होतं, बुद्धिमत्ता, 25 मार्काला तुमची इंग्रजी होती आणि 25 मार्काला सामान्य ज्ञान होतं. सामान्य ज्ञानमध्ये परत सगळे विषय होते, इतिहास, भूगोल, राज्यघटना वगैरे. पण आता तसं नाहीये. आता परीक्षा वेगळी झालेली आहे. परीक्षा ही MPSC कडे आलेली आहे. यामुळं याचं वास्तव आपल्याला माहिती करून घेणं गरजेचं आहे. कारण की मी आता बघत असतो लायब्ररीमध्ये अभ्यास करताना काही जे नवीन विद्यार्थी आहेत ते कुठलं तरी एक पुस्तक घेतात XYZ आणि त्याच्यानुसार करतात, अभ्यास करतात. एका पुस्तकावर तलाठी भरती होणार आहे का? नाही. तुमचं गायडन्स चुकत आहे. तुम्ही क्लास कुठं लावावा, काय करावं, या सगळ्या बाबतीचं तुमचं सगळ्या संकटाचं निरसन मी याच्यातून करणार आहे. बोर्डवरची शायरी तुम्ही वाचली असेल, हमें पता है कि तुम कहीं और के मुसाफिर हो, हमारा शहर तो बस यूं ही रास्ते में आया था. हे यासाठी टाकलेलं आहे की 2023 ला तलाठी भरती ही TCS कडे होती, ती आता MPSC कडे आलेली आहे. खरोखर महाराष्ट्र शासनाचे आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे मनपूर्वक आभार. आता प्रामाणिकपणे जो विद्यार्थी अभ्यास करतो त्या विद्यार्थ्याला या ठिकाणी यश मिळणार आहे. कारण 2023 ला मी देखील तलाठी भरती दिली होती. त्या ठिकाणी नॉर्मलायझेशन, विविध भानगडी आणि नंतर झालेले आंदोलन याच्यामध्ये मी वेटिंगला राहिलो, पण ती वेटिंग काय आणखी खुलली नाही. बरं झालं वेटिंग खुलली नाही, म्हणून दुसऱ्या पदावरती माझी निवड झालेली आहे. परंतु या ठिकाणी आता जो मुलगा अभ्यास करणार आहे तोच मुलगा पास होणार आहे. आता कुठल्याही परीक्षा प्रकारचा इथे फ्रॉड होण्याची शक्यता खूप कमी आहे, होणारच नाही. कारण आता MPSC कडे आलेलं आतापर्यंत इतिहासात असं कधी झालेलं नाही. ठीक आहे. असं बऱ्याच मुलांचे मेसेजेस, कॉल, पाहुण्यांचे, नातेवाईकांचे, हौसे गौसे नवसे यांचे सगळ्यांचे येत होते की तलाठी भरतीचा सिलेबस काय आहे. भाऊ, तलाठी भरती आली MPSC कडे. आता जो MPSC सिलेबस आहे तो सिलेबस म्हणजे तलाठी भरती सिलेबस आहे. पहिला तो 25-25-25चा पॅटर्न फेकून द्या आता तुम्ही. आता हा सिलेबस जो आहे मी तुम्हाला सांगतोय तो सिलेबस करा. पहिलं जे तुमचं एक 10-20 रुपयाचं पुस्तक होतं, एक ठोकळा घ्यायचे तुम्ही आणि करायचे, तसं नाही. आता प्रत्येक विषयासाठी एक सेपरेट पुस्तक आहेत. त्याच्यानुसार तुम्हाला मी पुढच्या काही वेळामध्ये पुस्तकं देखील सांगणार आहे, अभ्यास कसा करायचा देखील सांगूया. चला बघू आपण सुरुवातीला सिलेबस काय आहे. ठीक आहे. हा आहे महाराष्ट्र अराजपत्रित सेवा परीक्षा गट ब गट क पूर्व परीक्षा सिलेबस आहे. गट ब आणि गट क सेम सिलेबस आहे, म्हणजे तुमच्या तलाठी भरतीचा देखील हा सिलेबस असणार आहे. ठीक आहे. तर चला, पूर्व परीक्षेला तुम्हाला 100 प्रश्न असणार आहेत, 100 गुण असणार आहेत. दर्जा हा पदवी आहे, दोन्ही भाषेमध्ये मराठी आणि इंग्रजीत आहेत. 1 तास आहे, 60 मिनिटांमध्ये तुम्हाला 100 प्रश्न सोडवायचे आहेत. त्याच्यामध्ये कुठल्या विषयाला किती गुण आहेत ते आपण बघूया. आणि सर्वात महत्वाचा प्रश्न, बऱ्याच जणांनी मला मेसेज केलाय की सर तलाठीला निगेटिव्ह मार्किंग आहे का? तलाठी म्हणजेच आता MPSC गट क, त्याला निगेटिव्ह मार्किंग आहे. तुमचे 4 प्रश्न चुकले म्हणजे 1 प्रश्न वजा होणार, म्हणजेच 4 प्रश्न चुकल्यानंतर तुमचा 1 मार्क वजा होणार. त्याला 1/4 असं दिलेलं आहे किंवा 25% गुण कपात होणार आहे. ठीक आहे. ही निगेटिव्ह मार्किंग आहे. सर पहिले तर नव्हती, आता आहे. पहिले नव्हती, मान्य आहे. आता MPSC कडे आल्यामुळे आहे. त्याच्यामुळे हा गैरसमज तुम्ही दूर करा की आता निगेटिव्ह मार्किंग तुमच्याकडे नाही, निगेटिव्ह मार्किंग आहे. तर ठीक आहे, ओके. बघा, विषय विषय आहे तुमचा इतिहास. इथं सांगितलेलं तुम्हाला आधुनिक भारताचा, विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास. आता एवढ्याच एका ओळीमध्ये तुमचा इतिहास संपतो का? नाही. आधुनिक भारताचा इतिहास तुम्हाला पूर्ण 1857चा उठाव करावा लागेल, इंडियन नॅशनल काँग्रेस करावं लागेल, गांधीयुग करावं लागेल,
गांधी युग करावं लागेल, असं वेगवेगळ्या प्रकारचा जो इतिहास आहे तर सेपरेट विषयावर लेक्चर होतील तुमचे. ठीक आहे, पण याच्यामध्ये विशेष महाराष्ट्र संदर्भाचा इतिहास घ्यायचा आहे तुम्हाला. महाराष्ट्रामध्ये काय घडलेलं आहे, कुठल्या समाज सुधारकाचं काम काय आहे, महाराष्ट्रातल्या स्थापन झालेल्या धार्मिक संस्था आहेत, याचं हे घ्यावं लागेल. याचे एकूण तुम्हाला 10 प्रश्न आहेत. किती प्रश्न आहेत? 10 प्रश्न, 10 गुणासाठी आहेत. त्याच्यानंतर आहे भूगोल. महाराष्ट्राचा भूगोलाच्या विशेष अभ्यास, पृथ्वी, जग वगैरे सगळं या ठिकाणी आहे. आता या ठिकाणी बघा, अभ्यासक्रमाचा जर बघितला तर भूगोलामध्ये तुम्हाला जवळपास एक 6 ते 7 प्रश्न तुमचे हे महाराष्ट्र भूगोल असतील, 2 ते 3 प्रश्न हे तुमचे भारताचा भूगोल असेल, एक प्रश्न हा संकीर्णामध्ये येऊ शकतो. ठीक आहे, या ठिकाणी आता भूगोलाबद्दल बोलत असताना, महाराष्ट्राचा भूगोल करत असताना तुम्ही मॅप सोबत ठेवून अभ्यास करा. काय सोबत ठेवून? मॅप. असं का बरं? परवाच्या दिवशी एक विद्यार्थीचा मेसेज आला होता की सर, पूर्ण नदी ही कुठल्या नदीची उपनदी आहे? तिथं तापी पण दाखवते पुस्तकात, आणि तुम्हाला इकडं तुमचं एक मिनिट, प्रश्न असा होता विद्यार्थ्याचा की पूर्ण नदी कुठल्या नदीची उपनदी आहे? तापीची आहे आणि गोदावरीची पण आहे. पण तिथं जर तुम्हाला मॅप बघितला तुम्ही, दक्षिण पूर्ण उत्तर पूर्ण दिसते, आणि मग तुम्हाला कन्फ्युजन होत नाही. यामुळे तुम्हाला मॅप लक्षात ठेवणं, मॅप वरती अभ्यास करणं गरजेचं आहे. महाराष्ट्राचा भूगोल जसं तुम्ही म्हणतात सर्वात उंच शिखर कुठलं, लहान कुठलं, हे कुठलं, ते कुठलं, आता तसं नाही. मागच्या 2 एक्झाम मध्ये पॅटर्न बदललेला आहे बघा. पहिले वन लाइनरचे क्वेश्चन होते, आता हळूहळू भूगोलाचे बदलताना दिसत आहेत. तुम्हाला टफ क्वेश्चन यायला लागलेले आहेत. तुमचे 4 लाइनर, मल्टी लाइनर क्वेश्चन्स यायला तयार झालेले आहेत. त्यामुळे त्या पद्धतीने तुम्हाला तयारी करावी लागेल. यासाठी सर्वात उत्तम सोर्स काय असेल? कुठलंही एक बुक घ्या, सौदी सरांचा असेल किंवा दीपस्तंभचा असेल किंवा लोकसभेच्या नोट्स असतील, परंतु मॅप रिडिंग सगळ्यात महत्वाचे आहे. आणि लेटेस्ट मध्ये झालेले PYQ क्वेश्चन बघायचे आहेत, ते मी तुम्हाला थोड्या वेळ सांगतोच. ठीक आहे, यानंतर बघा अर्थव्यवस्था, राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, व्यापार हा त्याचा सिलेबस आहे. याच्यामध्ये सर्वात महत्वाचा पॉइंट आहे तुमचं सार्वजनिक वित्त. याच्यावरती सर्वात जास्त प्रश्न पडतात. सार्वजनिक वित्त इथं दिलेलं बघा, राजकोषीय नीती. ठीक आहे, सार्वजनिक वित्त, लेखा परीक्षा, याच्यावरती सर्वात जास्त प्रश्न पडतात. याच्याकडे तुम्हाला जास्त फोकस करणं गरजेचं आहे. 5 ते 6 प्रश्नापर्यंत पूर्वीच्या काळात येत होते, आताही त्याच्यावरती जास्त प्रश्न पडत आहेत. दारिद्र्य, परकीय व्यापार, बँकिंग, RBI ची स्थापना वगैरे अशा गोष्टी तुम्हाला या ठिकाणी डिटेलमध्ये करायच्या आहेत. हा सिलेबस समोर ठेवून तुम्हाला अभ्यास करायचा आहे. वारंवार का सांगतोय? PYQ बघा, सिलेबस बघा, कारण याच्यानुसार तुमची तलाठी भरती आहे, याच्यानुसार तुमची गट कची एक्झाम आहे. आता तलाठी भरती पहिल्यासारखी राहिलेली नाही. चालू घडामोडीसाठी बघा, याला थोडस तुम्ही लक्ष देणं गरजेचं आहे. चालू घडामोडी अलीकडच्या काळामध्ये 1 महिन्यातल्या, 2 महिन्यातल्या, 6 महिन्यातल्या येत नाहीत, मागच्या 2 वर्षाच्या, 3 वर्षाच्या येत आहेत. याला कमी वेळ द्या आणि जास्त आउटपुट तुम्ही याच्यातून काढून घेण्याचा प्रयत्न करा चालू घडामोडीतून. ठीक आहे, कुठलंही एखादं इयर बुक घ्या, त्याच्यातून हे करण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर सगळ्यात मार्क देणारा विषय आहे राज्यशास्त्र. सर्वात जास्त मार्क देणारा विषय कुठला आहे? राज्यशास्त्र आहे. भारतीय राज्यघटना. राज्यशास्त्र म्हणजे काय रे मुलांनो? भारतीय राज्यघटना. 15 मार्काला हा विषय आहे. अर्थव्यवस्था देखील 15 मार्काला होता. करंट अफेअर देखील 15 मार्काला चालू घडावरती, पण राज्यशास्त्र 15 मार्काला आहे. या 15 मार्कापैकी 15 मार्क तुम्हाला मिळू शकतात. भूगोलात 10 पैकी 10 घेण्याचा जमाना गेलेला आहे आता. ठीक आहे, अर्थशास्त्रात 15 पैकी 13 प्रश्न, 12 प्रश्न येतात, पण असा एकमेव विषय आहे ज्याच्यामुळे तुम्हाला 15 पैकी 15 मार्क येऊ शकतात. तो कुठला आहे? राज्यघटना. माझं राज्यघटनेमध्ये म्हणजे MA सेट नेट झालेलं आहे पॉलिटिकल सायन्स मध्ये. सेट बी झालं, नेट बी झालं, PhD बी, पेटची एक्झाम पण पास झालो. याबद्दल तुम्हाला काही जे डाऊट्स असतील ते सगळं मी तुम्हाला देऊ शकतो. आता याचा अभ्यास कसा करायचा? याचा अभ्यास, राज्यघटनेची तयारी कुठून करणार तुम्ही? घटनेची पार्श्वभूमी, कलम 1 ते 1 तोंडपाठच पाहिजे. ठीक आहे, कलम 52 नंतर तुम्हाला कुठले कुठले कलम पाठ करायचे तुम्ही व्हॉट्सअपला नंतर हे करा, मी स्पेसिफिक तेवढे कलम टाकतो. किंवा सध्या एक महाराष्ट्रातील खूप चांगले शिक्षक ज्यांना मी कधी नेहमी फॉलो करतो, विशाल लोंढे सर यांनी संविधान सिरीज सुरू केलेली आहे, तिथून पण तुम्ही याचा अभ्यास करू शकता. ठीक आहे, तुम्हाला हे सगळे मटेरियल युट्यूबला भेटणार आहे, कुठेही अवेलेबल आहे. सांगतोच मी. राज्यघटनेमध्ये आता कलम आहे, सर मग प्रश्न पडतो, सर मी कलम कसं पाठ करू? बरोबर, आज तारीख किती आहे? 8 तारीख. कुणाचा तरी बड्डे असतो किंवा आजच्या तारखेनुसार तुम्ही लक्षात ठेवू शकता. कलम 8 काय? परदेशात येणारा वगैरे आहेत त्यांसाठी नागरिकत्व आहे. कलम 1 काय आहे?
कोणाचा बर्थडे लक्षात ठेवा, कोणाचा नंबर लक्षात ठेवा, तुमचा हॉल नंबर लक्षात ठेवा, परीक्षेचा सीट नंबर लक्षात ठेवा. एक मध्ये काय कलम भारतीय संघराज्य आणि राज्यक्षेत्र त्याच्यानुसार लक्षात ठेवायचं. किंवा मोबाईल नंबर लक्षात ठेवा, 95 79 तुमचा नंबर असेल, 79 मध्ये काय कलम संसद आहे. असं तुम्ही पाठ करा. तुम्ही एखाद्या ठिकाणी गाडीचा नंबर दिसलेला आहे तुम्हाला MH 17 18 काय असेल त्याच्यानुसार बघा. कलम 18 मध्ये काय MH 18 दिसली लगेच कलम 18 नुसार तुम्हाला आठवलं पाहिजे पदव्या नष्ट करणे. ठीक आहे. तुम्हाला कुठेतरी किराणा दुकानात गेलात, 165 रुपये सामान झालेलं आहे, मग तुम्हाला 165 लगेच आठवलं पाहिजे. भारतीय राज्य 165 काय आहे? राज्याचा महाधिवक्ता. अशा पद्धतीने जर अभ्यास केला तर याला म्हणतात स्मार्ट स्टडी. असा अभ्यास करा. भारतीय राज्यघटनेच्या संकल्पना, त्याच्यानंतर त्याच्यात येणारे प्रश्न उत्तर हे खूप सोप्या पद्धतीने तुम्ही डेली लाईफ मध्ये स्वतःशी निगडीत करू शकता. सोबतच याच्यासोबत पंचायत राज देखील या ठिकाणी आता अलीकडच्या काळामध्ये विचारलेलं पंचायत राज, त्याला देखील 2-3 प्रश्न असतात. ग्रामपंचायत त्याच्यामध्ये 243 ABCD याच्यातले ठराविक कलम आहेत. कलम 243A ग्रामसभेची व्याख्या, डी आरक्षण, ठराविक कलम करा. 243K 243I सगळं फापट पसारा करायची गरज आहे का? 395 ला 395 कलम पाठ करायची गरज आहे का? नाही, बिलकुल नाही. ठीक आहे. त्याच्यामुळं जे पेपरला येतंय तेच पाठ करा. ते कुठं कळलं? परत एकच उत्तर आहे आपल्याकडे, PYQ बायबल. PYQ सगळ्यात मस्ट काय असेल तर PYQ आहे. जुने क्वेश्चन पेपर काढायचे मागच्या 5-6 वर्षातले आणि त्याच्यानुसार अभ्यास करायचा. कुठल्या विषयाला किती मार्क येणार, कुठल्या पॉईंटवरती प्रश्न आहे ते मी सांगून कळणार आहे तुम्हाला, तुम्ही सांगून कळणार आहे का? कुठल्या तरी फलाण्या क्लासची टेस्ट लावल्याने कळणार आहे का? नाही. हे तुम्हाला आयोगाच्या क्वेश्चन पेपर मधून हे तुम्हाला दिसणार आहे. कुठून काढायचे क्वेश्चन पेपर, कुठला क्वेश्चन पेपर युज करायचा, क्वेश्चन सेट युज करायचा, हे पुढे सांगूयात आपण. चला, पुढचा विषय आहे सामान्य विज्ञान. भाऊ, सगळ्यात जास्त भीतीचा विषय, सगळ्यात जास्त भीतीचा विषय हा आहे. सगळ्याला वाटतं नेमकं एवढं मोठं विज्ञान करतो, मार्क येत नाही. मी विज्ञानचा कधीच अभ्यास केला नाही, ग्रॅज्युएशनला केलेला आहे, तरी पण नेहमी मला 10+ प्रश्न बरोबर असतात. त्याचं कारण काय भाऊ? बेसिक कॉन्सेप्ट. तुम्ही काय करता, पहिलं कुठलं तरी एक मोठं पुस्तक घेता, पहिल्यापासून शेवटपर्यंत होता. असं करू नका. एक प्रश्न तुमचा गोळा करायचा आहे. मग आता पहिलं काय पॉईंट? भौतिकशास्त्र. भौतिकशास्त्रात पूर्ण भौतिकशास्त्र वाचायची गरज आहे का? नाही. काय करणार तुम्ही? दोन्ही टॉपिक वाचा. साऊंड, दोन्ही टॉपिक वाचायचा, त्याच्यातून एक मार्क गोळा करायचा. दुसरा होता प्रकाश, त्याच्यातून एक. बाकी एक बघून घेऊ. अगोदर सोपे सोपे मार्क कव्हर करायचे आणि नंतर अवघडकडे जायचंय. रसायनशास्त्र, अणु, याच्यावरती अणुसंरचनेवरती एक प्रश्न हमखास असतो का नाही, तिथून एक प्रश्न करा. प्राणीशास्त्र, प्राण्याचे वर्गीकरण, प्राण्यांना होणारे रोग, याच्यातून वर्गीकरणातून एक प्रश्न गोळा करा. वर्गीकरण. ठीक आहे. वनस्पती शास्त्रामध्ये वनस्पती वर्गीकरण, इथून 2 प्रश्न गोळा करा. आरोग्यशास्त्रातून काय करायचं? ह्युमन हेल्थ अँड डिसीजेस करायचं. मानवाला होणारे रोग, वनस्पतीला होणारे रोग, इथून एक मार्क. असे एक मार्क थेंबे थेंबे तळेसाचे. डायरेक्ट 15 पैकी 15 मला पडतील अशी अपेक्षा घेऊ नका. MPSC आहे भाऊ, आउट ऑफ मार्क घ्यायची गरज नसते. MPSC ला नेमकं करायचं काय ते महत्वाचं आहे आणि सोडायचं काय ते एक महत्वाचं आहे. फापट पसारा करत अभ्यास करू नका. थोडा अभ्यास करा. ठीक आहे. आपल्याला नेमकं परत तिथं चालू सर हे आम्हाला कुठून कळणार? PYQ पाठवतो भाऊ, सगळ्याला पाठवतो, व्हॉट्सअपला पाठवतो. जाताना शेवटला नंबर येतो, सर तुम्हाला व्हॉट्सअपला हे सर्व PYQ पाठवून देतील. ठीक आहे. नंतर बघा अंकगणित. MPSC बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश, अपूर्णांक एवढंच दिलेलं आहे. पण एवढंच आहे का हे? नाही. याच्यामध्ये याच्यावरती होणारे, याच्यावर क्रिया होऊन टॉपिक तयार होतात. हे बेसिक आहे. याच्यावरती क्रिया, काळकामवेग असेल, शेकडेवारी असेल, संख्यांचे प्रकार असतील, अशा प्रकारचे भरपूर टॉपिक आहेत. कोणते कोणते टॉपिक आहेत? यासाठी बेस्ट सोर्स काय तुम्हाला? सचिन ढवळे सरांचं पुस्तक घ्यायचं. सचिन ढवळे सरांनी तुम्हाला युट्यूबला एकदम छान पद्धतीनं लेक्चर घेतले. प्रत्येक प्रिलिमच्या वेळेस सर मॅरेथॉन लेक्चर घेतात. तेवढे जरी केले, 20 पैकी गणिताचे 10 आणि बुद्धिमत्तेचे 10 प्रिलिम्सला, 20 पैकी 17-18 आरामशीर करतात. मी पण सरांची नोट्सच करून जातो. जाता जाता फक्त सरांनी ते एवढं चांगलं केलेलं आहे, सोल्युशन पण दिलेलं आहे. काही बघा, तुम्ही युट्यूबला बघा, त्यांचे सोल्युशन तर आहेत. PDF मध्ये पण सोल्युशन दिले. जॉबवाल्यांनी विशेषतः ते बघावं. याची पण नोट्स माझ्याकडे आहे, मी तुम्हाला पाठवून देईन, काय अडचण नाही. ठीक आहे. बुद्धिमत्ता चाचणी हे सगळ्यात सोपा आणि सगळ्यात आवडता विषय. परंतु वेळ खूप महत्वाचा आहे. काय महत्वाचा आहे? वेळ. गणिताला आणि बुद्धिमत्तेला वेळ देत नाही.
विशाल नावाचा एक मुलगा आहे माझा मित्र. विशाल, आडनाव सांगणार नाही तुम्हाला. विशाल सरांकडे ऑफलाईन बॅचला होता पुण्यात, आणि नंतर एक्झाम दिली त्यानं, आणि त्यानं नंतर काय केलं, मॅथ रिंगला वेळच नाही पुरला. मग ऑफलाईन तुम्ही बॅच केली मॅथची, वेळ नाही पुरला असं चुकीचं आहे ना. मॅथ रिझनिंग साठी तुमचे 20 मिनिटं राहिलेत पाहिजे. ठीक आहे, मॅथ रिझनिंग साठी किती मिनिटं राहिले पाहिजे? 20 मिनिटं तुमचे राहिलेत पाहिजे. आता पेपरचं नियोजन कसं असायला पाहिजे आपण थोडक्यात पाहूया. हे झालं तुमचं 100 मार्काचे प्रश्न, 100 मार्काचं सिलेबस डिकोडिंग. ठीक आहे, आता आपण पाहूया 100 प्रश्न 60 मिनिट, याचं नेमकं गणित कसं लावायचं. ठीक आहे, इथून पुढं अभ्यास करताना हा पेपर 60 मिनिटाचा लक्षात ठेवायचा. 100 प्रश्न मिनिट आहेत, याच्यानुसार आपल्याला अभ्यास करायचा आहे. याच्यात बघा तुम्हाला मला माहिती आहे, जो प्रामाणिक विद्यार्थी पास करणार तो पासच होणार आहे. ठीक आहे, टाइमपास करणारे ते पास होऊ शकत नाही. सगळ्यात पहिले भेटायचं तुम्ही राज्यशास्त्राला, राज्यघटना. 15 प्रश्न आहेत, टार्गेट असलं पाहिजे 15 पैकी 15 मिळू शकतात. एखाद दुसरा कमी हो द्या, 15 पैकी 14 घ्या. यासाठी काय करायचं आहे, रंजन कोळंबे सरांचं पुस्तक आहे, नवीन विद्यार्थ्यांसाठी बरं काय. इथून पुढे आता सगळे नवीन, म्हणजे हा व्हिडिओ बनवण्याचं कारण फक्त नवीन विद्यार्थ्यांसाठी आहे. रंजन कोळंबे सरांचं पुस्तक वापरा, किंवा आप्पा सरांच्या नोट्स वापरा. नाही, विशाल सरांचं पुस्तक, विशाल सरांच्या नोट्स. संविधान सिरीज नावाचं एक विशाल लोंढे सरांनी एक युट्यूब चॅनलवरती सुरू केलेलं आहे फ्रीसाठी. तुम्ही या ठिकाणून त्यांचं लेक्चर रेग्युलर करू शकता, तुम्हाला तिथून मार्क्स मिळतील. किंवा नाहीच कळलं काही, मला कॉन्टॅक्ट करा, मी तुम्हाला मार्क्स क्वालिटीमध्ये 15 पैकी 15 कसे आणायचे. आतापर्यंत बऱ्याच एक्झाम मध्ये मला 15 पैकी 15 मार्क आहेत, 15 पैकी 14 प्रिलिम्सला पण आहेत, मेन्सला पण. हा विषय प्रिलिम्स आणि मेन्सला आहे, याला ऑप्शनला ठेवायचं नाही. पहिल्यांदा हा विषय करून घ्यायचा, नंतर करा दुसरा विषय तुम्ही भूगोल. पण अलीकडच्या काळात भूगोल मार्क देताना दिसत नाही. 10 मार्काला आहे, इथून पण तुम्ही मार्क्स आणू शकता. ठीक आहे, याच्यानंतर ऍड होत नाही त्याच्यात. गणित बुद्धिमत्ता, गणित बुद्धिमत्तेसाठी सचिन ढवळे सरांचं तुम्ही लेक्चर करू शकतात, पुस्तक घेऊ शकतात, किंवा संदीप आरागडे सरांचं पण तुम्ही पुस्तक वगैरे घेऊ शकतात. हा विषय तुम्हाला 20 मार्काला आहे, गणित बुद्धिमत्ता. गणित 10 मार्काला, बुद्धिमत्ता 6 मार्काला. ठीक आहे, हा विषय तुम्हाला जर प्रामाणिक अभ्यास केला तर 20 पैकी 20 मागच्या गट मुख्य परीक्षेला 22 पैकी 21 प्रश्न माझ्या बरोबर आहेत. ठीक आहे, इथं जर मार्क आले तर प्रिलिम्स पासच म्हणून समजा तुम्ही. इथं तुम्ही टार्गेट 15+ ठेवा. ठीक आहे, नवीन विद्यार्थ्यांनी देखील 15+ टार्गेट ठेवलं तरी चालतं. रोज 1 तास न चुकता गणित बुद्धिमत्ता तुम्हाला करायचं. 1 तास द्या, 2 तास द्या, रोज न चुकता या ठिकाणी द्या तुम्ही. त्याच्यानंतर पुढे आहे, पुढचा विषय प्रेफरन्स द्या तुम्ही, अर्थशास्त्र. 15 गुणासाठी आहे. यासाठी परत कोळंबे सरांचं पुस्तक किंवा आप्पा सरची नोट्स. आणि मी तुम्हाला किरण देशले सरांचं का नाही सांगितलं, आता तुमच्याकडे वेळ कमी आहे. जर जे बिगिनर आहेत त्यांनी कुठले पुस्तक होते ते नंतरच्या लेक्चरमध्ये आपण पाहूयात. पण आता सध्या पुरतं तरी अर्थशास्त्रामध्ये हे करा. इथं देखील तुम्हाला 10+ मार्क आरामशीर मिळतात, 10+ मार्क अर्थशास्त्रात देखील मिळतात. ठीक आहे, ठीक आहे. याच्यानंतर पुढचं जे आहे विज्ञान. विज्ञानला मी आतापर्यंत मी स्वतः स्टेट बोर्ड वाचलेले आहेत, त्याच्या पलीकडे मी काही वाचलं नव्हतं. पण तुम्ही आता मार्केटमध्ये भरपूर सारे पुस्तक आहेत. सचिन म्हस्के सरांचं पुस्तक आहे, जितेंद्र सरांचं पुस्तक आहे, प्रमोद बोटे सर पण आता नवीन पुस्तक लॉन्च करत आहेत. कुठल्याही एक क्लासची नोट्स करा. ऑनलाईन साठी तुम्हाला भरपूर सारे ऑप्शन आहेत. युट्यूबला लेक्चर आहेत ज्ञानदीप अकॅडमीचे, त्या ठिकाणी तुम्ही मॅरेथॉन करा. पण या ठिकाणी बघा, तुम्हाला रसायनशास्त्र म्हणजे केमिस्ट्री 3 प्रश्न असतात, 2 प्रश्न मिळू शकतात. भौतिकशास्त्र म्हणजे फिजिक्स
तीन प्रश्न असतात, दोन प्रश्न मिळू शकतात, दोन्ही प्रकाश मगाशी सांगितल्याप्रमाणेच करा. आता राहिला प्रश्न प्राणीशास्त्र वनस्पतीशास्त्र. प्राण्याचे वर्गीकरण करा, तिथून तुम्हाला हमखास मार्क मिळणार आहे. प्राण्यावर होणारे रोग ते करा. त्याच्यानंतर पुढचं वनस्पती शास्त्र मध्ये वनस्पतीचं वर्गीकरण क्लोरोफायटा, ब्रायोफायटा, टेरोडोफायटा हेच करा. त्याच्यात डीप लई जाऊ नका, आता तेवढा वेळ नाही. फायलम इथले प्राणीशास्त्रातले पूर्ण फायलम झाले पाहिजे, तुम्हाला पाठ असले पाहिजे, दोन पाठ. तरी झोपेतून जरी उठवलं तरी फायलमचा प्रश्न तुमचा चुकला नाही पाहिजे. वर्गीकरण वनस्पती झोपेतून जरी उठवलं तरी चुकलाच नाही पाहिजे. त्यासाठी वेगवेगळ्या ट्रिक्स आहेत. फॉर एक्झाम्पल तुम्ही ब्रायोफायटा बघितला, ब्रायोफायटा, टेरोडोफायटा, थायलोफायटा, टेरोडोफायटा, या तिन्ही मध्ये एक प्रश्न असतो बघा, हमखास असतो. ही कुठं आहे, कुणाला मुळं आहेत का, सहजीवन वागतात का, नेमकं वनस्पतीचे उभयचर कुठले, सगळे सगळे असे बेसिक प्रश्न आहेत. हे तुम्ही कुठं करणार, याच्यात तुम्हाला हे कुठं दिसणार, परत आला एकच आपल्याकडे पीवायक्यू केले, हे तुम्हाला दिसणार आहे. कुठं प्रश्न पडतात, कुठं मार्क जास्त आहेत, याच्यावरती कंपल्सरी एक प्रश्न पडतो, हे करा. आपल्याकडं फायलम्स आहेत, फायलम्स वरती एक प्रश्न पडतो, ते करा. एक 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 प्रश्न गोळा करा, तर तुम्हाला हे सगळ्या गोष्टी सोप्या जाणार आहेत. नंतर आहे इतिहास, हिस्ट्री. हिस्ट्रीसाठी पुस्तकं खूप मोठे आहेत बघा. पुस्तक करण्यापेक्षा मी म्हणतो आता कमी वेळ आहे, नवीन आहात, तुम्हाला पहिल्या भरतीत लागायचं आहे, पवन सरांच्या किंवा सचिन गोळीक सरांच्या नोट्स वापरा किंवा उमेश कुदळे सरांच्या नोट्स वापरा. उमेश कुदळे सरांची ₹1 बॅच आहे. हे तिन्ही शिक्षक कुठल्याही एका शिक्षकाची तुम्ही ऑनलाईन बॅच घेऊ शकता. ठीक आहे. इतिहासात मार्क्स कमी येतात असं बऱ्याच जणांचं मत आहे, पण पीवायक्यू वगैरे जर व्यवस्थित केले तर इतिहासाला पण मार्क्स येतातच. ठीक आहे. याच्यानंतर सगळ्यात शेवटी मी ठेवतो चालू घडामोडी. म्हणजे तर ट्रम्पने काय केलं आणि मेलोनीने काय केलं असलं काही भानगडीत करायची गरज नाही. याला पण एकच सोर्स आहे, पीवायक्यू करा. कुठल्या ह्याच्या प्रश्न येतात ते बघा, कॉमनवेल्थ गेम आहेत, वेगवेगळे गेम्स आहेत, स्पोर्ट आहे. पण मला एक वाटतं जिथं तुम्हाला प्रश्न पडतात पुरस्कार, 100% प्रश्न करायचे. पहिले पुरस्कार घ्या, दुसरं नेमणुका, तिसरं महत्वाच्या परिषदा, या ठिकाणी शेला फोकस करा, नंतर पुढे जा. आर्थिक घडामोडी, राजकीय घडामोडी ह्या पण बघाच, पण पहिले हे बघा. यासाठी मला वाटतं सगळ्यात शॉर्ट बट स्वीट संग्राम सरांचं पुस्तक आहे बघा, लास्ट आवर्स रिव्हिजन, संग्राम पाटील सर. किंवा सिम्प्लिफाईडचं घ्या. परिक्रमा करायला वेळ नाही, त्यांच्याकडे वेळ आहे, त्यांनी परिक्रमातून मी केलं तरी चालतंय, अशा पद्धतीने आहे. बरं, हे झालं सगळं. सर तुमची बॅच आहे का, तर आमची ऑनलाईन कुठली बॅच नाही. मी हा व्हिडिओ फक्त यासाठी बनवलाय, माझे बरेच विद्यार्थी आहेत, मी अगोदर क्लास घ्यायचो, आता इथं कधी कधी लेक्चर घेत असतो. हा व्हिडिओ बनवतो एकमेव कारण आहे, बऱ्याच जणांनी मला मेसेज केले, कॉल केले, आम्हाला तलाठी भरतीबद्दल सांगा. तर त्यांना परत हे सांगणं, ही तलाठी भरती पहिल्यासारखी राहील नाही, एमपीएससी कडे आलेली आहे आणि यामुळे सिलेबस बघून करणं गरजेचं आहे. तर मग आता आम्ही काय करायला पाहिजे, आम्ही बॅच कुठली घ्यायला पाहिजे, त्यासाठी बघा रयतची एक बॅच आहे सुपर 60, ती घेऊ शकतात तुम्ही. किंवा सीएमओ कंबाईन मेंटर ऑफिशियल, आमच्याच मित्रांनी रेवून सरांनी त्यांनी केलेली ती बॅच करू शकता तुम्ही. ठीक आहे. यांच्या 2-3 बॅच आहेत, किंवा तुम्हाला जी वाटते ती बॅच करायची. आणि माझं एक असं मत आहे, ज्यांना जो विषय अवघड जातो त्याची इंडिव्हिज्युअल बॅच करा. प्रत्येक विषयाच्या इंडिव्हिज्युअल बॅचेस आहेत. आणि सोबत काय करायचं माहितीये का, तुम्हाला मुख्य परीक्षेचा एक विषय घ्यायचा, मराठी किंवा इंग्रजी, या दोन्हीपैकी एक. आता बघा, मी जर तयारी करणार असेल तर मी कुठला विषय घेणार, इंग्रजी, कारण मी मराठी मीडियम शिकलेलो आहे, मराठी मी घेणार नाही. ज्यांचं इंग्लिश चांगलं आहे त्यांनी मराठी विषय घ्या, मराठी ग्रामर करा. कारण की तुमची प्रिलिम्स काढून तुम्हाला पोस्ट मिळणार आहे का, नाही, फायनल मेरिट मधून पोस्ट मिळणार आहे. आणि फायनल मेरिट साठी हे 2 विषय गेम चेंजर आहेत. 2 विषय काय आहेत, गेम चेंजर. कारण की एकटं मराठीला 50 प्रश्न 100 गुण, 50 प्रश्न 100 गुण, इंग्रजीला पण. आता तुम्ही सांगा, इथं तुमचे 200 मार्क तयार होतील बघ,
यापैकी एक विषय तुम्हाला घ्यायचा, कारण मुख्य परीक्षेला परत तुम्हाला मेन्सचा सिलेबस वेगळा आहे. मेन्सचा आपण नंतर एक लेक्चर घेऊया सेपरेट. पण या दोन पैकी तुम्हाला एक विषय सोबत घ्यायचा आहे. सर आता आम्ही काय कुठून करावं? मराठी यशवंत सोलाट सरांचे लेक्चर करा किंवा मग विशाल सुतार सरांचे लेक्चर करा, कुठं नाही करा. इंग्रजीसाठी काय महेश पाटील आहेत, गणेशकर सरांचं आहे, आणि व्होकॅबलरीसाठी पीएसआय विशाल सरांची बुक बॅच पण आहे आणि स्वस्तात मस्त आहेत. असं तुम्ही इथून मराठी आणि इंग्रजी तुम्ही कव्हर करा. यापैकी एक विषय तुम्हाला पुढचे 2 महिने किंवा 1.5 महिना तरी घ्यायचा आहे. एक विषय प्रिलिमच्या आधी हा संपलाच पाहिजे. बाकी प्रिलिमचे सगळे विषय स्ट्रॉंग करा आणि त्यातून तुम्ही अभ्यास करा. ठीक आहे. तर शेवटला सर माझं सिलेक्शन होईल का, ह्या प्रश्न एक बऱ्याच जणांनी, मी फॉर्म भरलाय माझं सिलेक्शन होईल का? भाऊ सिलेक्शन फक्त अभ्यास करणारच होईल, आभास करणारच नाही. असं का लिहिलं माहिती का? कारण की आतापर्यंत 10 लाखाच्या पुढे फॉर्म गेलेत, आणखी 2 दिवस वेळ आहे, त्याचं 15 लाख पण जातील. परंतु 10 लाखाला 10 लाख, 15 लाखाला 15 लाख पोरं पेपर देणार आहेत का? 1-2 लाख अपसेट आहेत. याच्यात 900 माहिती. माझा बाला चव्हाण नावाचा मित्र आहे, सध्या पुण्याला असतो, HDFC बँकेमध्ये खूप मोठ्या पदावरती आहे. आम्ही ज्यावेळेस 12वीला होतो त्यावेळेस त्याने NTPCचा फॉर्म भरला होता. मला काय माहिती तुला सिलेबस नाही, मला फिरायला जायचंय, सेंटर हैदराबाद. का हैदराबाद फिरण्यासाठी असे 2-4 लाख पोरं असतात ज्यांना फिरायचंय, बाहेर पडायचंय. आता माझ्या भावाने फॉर्म भरला, तो बँकेत जॉबला आहे, त्यानं का भरला नाही? आपण देऊन बघू, झालं तर झालं, नशीब उघडलं तर उघडलं. नशीब उघडणार आहे का? अभ्यास केल्यावर नक्कीच उघडणार आहे. बाकी ज्यांचं उघडणार आहे का? आता आमच्या वहिनीने पण फॉर्म भरला, माझ्या घरातून एवढे फॉर्म गेले, विचार करा, सगळीकडून फॉर्म. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, हा व्हिडिओ जे थंबनेल दाखवतो तलाठी भरती A to Z माहिती, तर बघा माझ्या तलाठी मित्रांनी देखील फॉर्म भरला आहे. मग त्यांनी कशासाठी भरलाय? कारण याच्यात क्रीम पोस्ट आहेत. कुठल्या? उद्योग निरीक्षक. S13 तलाठीची बेसिक किती रे? S8 तलाठी, S8 तलाठी आणि उद्योग निरीक्षक S13. समजा 1 years ला 5,000 जरी पकडले, तिथे 40,000च्या आसपास सॅलरी होती. 13×5 65, इथे जवळपास 65,000पर्यंत सॅलरी जाते. 65,000 हे बघा फरक सॅलरीतला. ठीक आहे. आणखीन वेगवेगळे पद येणार होतं. S10 वाल्यांनी पण फॉर्म भरलेत, जे उद्योग निरीक्षक आहेत, सॉरी सप्लाय इन्स्पेक्टर आहेत, त्यांनी देखील फॉर्म भरलेत MPSCचे. याच्यात फक्त तलाठी भरती नाही, या इतर साऱ्या पोस्ट आहेत. टेक्निकल असिस्टंट आहे, वरिष्ठ सहाय्यक आहे, आणखीन बऱ्याचशा याच्यात ऍड होणार आहेत जाहिराती. ठीक आहे. याच्यात बऱ्याच जागा ऍड होणार आहेत. सांगणं एवढंच आहे, प्रामाणिक अभ्यास करा. ठीक आहे. भरलाय फॉर्म, देऊनच बघतो परीक्षा काय होतंय, लागण तुक्के लागतील, आक्कड बक्कड बंबे असलं करून जमणार नाही. MPSC भाऊ 5-5, 7-7 वर्ष करून ज्यांचे लागले नाहीत बरेच जण. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, यावर्षी तुमची टायपिंग कॅन्सल झाली आहे. माझे गुरु गीते सर यांनी आम्हाला 2023 मध्ये बाहेर काढलं, नोकरी लावलं. ते फक्त टायपिंग मुळे अडकले होते. ते देखील मुलं तुमच्या कॉम्पिटिशनला आहेत. 5-5, 10-10 वर्षापासून MPSC तयारी करणारे पोरं, जे 2023 ला टेक्निकल बाबीमुळे बाहेर पडले होते, ते पोरं देखील तुम्हाला इथं कॉम्पिटिशनला आहेत. तुम्हाला कॉम्पिटिशनला तुमच्या गावातले आजूबाजूचे पोरं नाहीत, तुम्हाला कॉम्पिटिशनला पुण्यातले पोरं, संभाजीनगर मधले पोरं, नागपूरचे, नाशिकचे, मोठमोठ्या सिटीतले पोरं, गावाकडे राहणाऱ्या पोरांनी फक्त फॉर्म भरलाय आणि मी लागण असं तोरात राहू नका. प्रॉपर बॅच घ्या, प्रॉपर नियोजन करा. ज्यांनी बॅच घेतल्यात त्यांनी अभ्यास कसा करायचा हा देखील प्रश्न आहे. जे क्लासमध्ये शिकवलं त्याचा त्या दिवशी अभ्यास करा, उद्या काय शिकवणार त्याचा पण अभ्यास करा, आणि काल काय शिकवलं होतं याचा देखील अभ्यास करा. सोबत PYQ मात्र सोडू नका. PYQ रोजच करायचे. गणित 1 तास रोज करायचं, मराठी किंवा इंग्रजी 1 तास रोज करायची, आणि सोबत रोज एक पेपर सोडवायचा आहे तुम्हाला. मला 10च मार्क येतील, मला 5च येतील, मला येणं झालेत मार्क, मी निगेटिव्ह मध्ये झालो सर, काही अडचण नाही. 2 महिने आणखी पुढे वेळ आहे. त्यामुळे तुम्ही याचा नक्कीच विचार करा. पूर्णपणे PYQ वरती अभ्यास ओरिएंटेड करा. ज्यांनी PYQ ओरिएंटेड अभ्यास केला, ज्यांना माहिती पुढे भविष्यात काय येणार आहे पेपरला, तेच पोरं यशस्वी होणार आहेत. एवढं सांगतो, थांबतो. तुम्हाला एक नंबर होतो सरांचा, सरांच्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअपला हाय करा. तुम्हाला PYQ, MPSC सिलेबस, पुस्तकं कुठले कुठले वापरायचे हे सर्व संदर्भात नोट्स येतील. कुठल्या कुठल्या विषयाचे चांगले चांगले लेक्चर आहेत ते देखील आम्ही तुम्हाला नक्की सांगू. आमचा जरी ऑनलाईन क्लास नसला तरी ऑफलाईन आम्ही नेहमी मार्गदर्शन करत राहू. काही अडचण आल्यास तुम्ही नक्की कॉल करा, मेसेज करा, नक्की तुमच्या प्रतिक्रिया
आम्ही हे करू, बाकीचं तुम्ही टाकू तसं. फक्त नवीन विद्यार्थी तयारी करणारे यांनीच हा व्हिडिओ पाहावा, कारण की जुन्या मुलांना सगळं माहित आहे. उगाच अर्धा तास वाया घालण्यापेक्षा तुम्ही अर्धा तास PYQ जास्त करा, मॅथ रिजनिंगची प्रॅक्टिस करा. ओके. नमस्कार. हा व्हिडिओ बनवण्याचं एकमेव कारण, आजपर्यंत मी सगळं ऑफलाईन शिकत होतो बऱ्याच ठिकाणी. जॉब मुळे काही वेळ मिळत नाही सगळ्याला, प्रत्येकाला कॉल मेसेजला रिप्लाय दिला. त्यामुळे हा पहिला आज ऑनलाईन व्हिडिओ टाकते त्यांसाठी ज्यांनी मला कॉल मेसेज केले होते की सर तलाठी भरती आणि गट क बद्दल थोडं सांगा, त्यांसाठी हा आजचा व्हिडिओ आहे. लेक्चर आवडलं तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे आम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बनवायला आणखीन आवडेल. ठीक आहे, धन्यवाद. लेक्चर आवडलं तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे आम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बनवायला आणखीन आवडेल. ठीक आहे, धन्यवाद.